नमस्कार मंडळी, राम राम। तर रात्रीचे वाजत आहे 9। तर आमचं जेवण वगैरे पूर्ण झालं आहे। आज मी पूर्ण किचन क्लीनिंग करणार आहे। गॅस ओटा टाइल्स वगैरे पूर्ण डीप क्लीनिंग करणार आहे। तर मी महिन्यातून एक वेळेस तरी पूर्ण किचन डीप क्लीनिंग करते। मिक्सर राईस कुकर मी छान ओल्या कपड्याने पुसून घेतला आहे। तर मिक्सर खूप छान क्लीन झाला आहे, आता मस्त व्हाईट दिसत आहे। तर चिकलू खेळत होती। आजचा पूर्ण दिवसभर माझं किचनच्या पूर्ण भांडे डबे धुण्यामध्येच गेलं। तर मी ते नंतर शेअर करणार आहे। मी पूर्ण व्लॉग हा व्लॉग माझं संक्रांतच्या पहिलेच आहे। नंतर आई बाबा आले ते मला टाईमच मिळाला नव्हता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी, तर मी तुम्हाला आता शेअर करत आहे। तर पूर्ण व्लॉग पहा फ्रेंड्स, स्किप न करता। आवडला व्लॉग तर लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पूर्ण आता माझी किचन क्लीनिंग झाली आहे। तर पहा आता किती छान दिसत आहे किचन ओटा टाइल्स वगैरे। टाइल्स छान शाईन करत आहे आणि हे एकदम व्हाईट दिसत आहे। तर एकदा पूर्ण क्लीनिंग झाल्यावर खूप छान वाटते, पूर्ण किचन असं पाहतच राहावे वाटते। तर पूर्ण डीप क्लीनिंग झाली आहे माझी। हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे। तर आज आई बाबा आले आहे गावाकडून, तर मस्त भाजीपाला आणले आहे शेतातले। रात्रीच मसाला डबा पण धुतलं होतं, तर ते ठेवलं होतं। आता पूर्ण मसाले टाकते। तर पूर्ण क्लीनिंग केलं होतं मी रात्री किचनची। तर पाहू शकता किती छान आता टाइल्स दिसत आहे। तर चिकलूला मक्का खूप आवडते म्हणून आई बाबा शेतातून आणले आहे। तर मी हा डबे पण चेंज केला आहे। तर आता पहिले दुसरे डबे होते, तर आता मी दुसरे ठेवले आहे। गहू ज्वारीचं पीठ पण दळून आणले आहे। तर पूर्ण मसाले मी टाकले आहे मसाला डब्यामध्ये। संध्याकाळचे वाजत आहे 5। तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे। तर आजचा स्पेशल स्वयंपाक आहे आलूची भाजी पुरी बनवत आहे मी। तर आईला खूप आवडते पुरी खाणं, म्हणून मी आज स्पेशल त्यांच्यासाठीच बनवत आहे। तर मी आता भाजीला फोडणी देत आहे। तेलात जिरा मोहरी कढीपत्ते टाकलं, एक कांदा 2 हिरवी मिरची कट करून छान फ्राय होऊ दिलं। तर मी पूर्ण आलू स्वच्छ धुवून आता आलू टाकत आहे। हळद मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं। 5 मिनिट मीडियम फ्लेमवर फ्राय होऊ दिलं आलूला। आईला मैद्याच्या पुरी खायला खूप आवडते, पण माझ्याकडे मैदा नव्हतं म्हणून मी गहूच्या पिठाचीच बनवत आहे पुऱ्या। तर पीठ पण मळून मी पहिलेच ठेवलं होतं। आलू पण छान फ्राय झाले आहे। तर आता मी पूर्ण मसाले टाकत आहे। धनिया चटणी खोबरा गरम मसाला आणि 2 टमाटा छान बारीक कट करून टाकत आहे। तर पूर्ण मसाले टाकून छान मिक्स करून घेतलं पूर्ण मसाले। पाणी टाकून भाजीला छान शिजू दिलं। रसा भाजी बनवत आहे मी पुरीसोबत खाण्यासाठी। मी नेहमी पुऱ्या बनवत असताना दोन्ही शेपच्या पुऱ्या बनवते, राऊंड शेप आणि ट्रायंगल शेपचे। तर मला जास्त ट्रायंगल शेपचे पुऱ्या आवडते। मस्त छान पूर्ण पोळी लाटून घ्यायचं, मस्त ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचं। एका टाईममध्ये 4 होतात, म्हणजे एक लाटण्यापेक्षा मला हेच आवडते। तर छान ट्रायंगल शेपचे पुऱ्या पण खूप छान झाले पहा, छान मस्त फुगत होते पुऱ्या। खूप छान झालती माझी पुरी भाजी आलूची भाजी। आई बाबाला खूप आवडली भाजी पुरी। माझं पूर्ण स्वयंपाक झालं आहे। तर आई आता शिरा बनवत आहे। आई बाबाला पुरीसोबत खाण्यासाठी स्वीट आवडते। तर आई आता गहूच्या पिठाचा शिरा बनवत आहे। आई शिरा खूप छान बनवते, मला तर खूप आवडते। मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलो। जेवण वगैरे करून मग आम्ही आता सगळे बसलो आहोत। चला मग फ्रेंड्स, ब्लॉगला मी इथेच एंड करते। कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।